व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की पटकन आपल्या डोक्यात येतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, त्यांना गिफ्ट देणं, त्यांच्यासमोर आपलं प्रेम जाहीर करणं. पण खरंच सांगा, किती लोकांच्या मनामध्ये व्हॅलेंटाईन डे आल्यानंतर असा विचार येतो की मी या व्हॅलेंटाईन डेला माझ्या आईला हे काही मला गिफ्ट द्यायचं आहे, माझ्या पप्पांना मला हे काही द्यायचं आहे स्पेशल, आज व्हॅलेंटाईन डे आहे. किती लोकांच्या मनात येतं खरंच सांगा. का तुमचे आईबाबा तुमच्यावर प्रेम नाही करत? त्यांच्यासारखं प्रेम तुम्हाला जगात निखळ प्युअर कुठंच मिळणार नाही. तरीसुद्धा तुमच्या मनात एका क्षणापुरता तरी असा विचार येतो का व्हॅलेंटाईन डेला की माझ्या आईला माझ्या बाबाला मला हे गिफ्ट द्यायचं आहे, त्यांना छान मस्त सेलिब्रेट करायचं आहे त्यांच्यासोबत. कधी येतं? नाही. व्हॅलेंटाईन डे ज्या दिवशी असेल त्या दिवशी येऊन रस्त्यामध्ये असेल तर धक्का मारून साईड, मला वेळ होत आहे, मला लवकर जायचं आहे, कारण की मला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं आहे माझ्या फ्रेंडसोबत, माझ्या गर्लफ्रेंडसोबत. पण आपल्या डोक्यात कधी येत नाही. कधीतरी तुम्हाला असं वाटतं की लहानपणापासून आतापर्यंत तुमच्यावर ज्यांनी निस्वार्थ प्रेम केलं, कधीतरी एखाद्या वेळेस आपण सुद्धा त्यांना आपलं प्रेम दाखवावं. आणि हा दिवस असतो व्हॅलेंटाईन डे. पण व्हॅलेंटाईन डे म्हटला की सगळ्यात आधी आपल्याला आठवतं की बाहेर जाऊन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत मस्त सेलिब्रेट करायचं आहे, हजबंड वाईफनी बाहेर जाऊन सेलिब्रेट करायचं आहे, फ्रेंड्सनी बाहेर जाऊन सेलिब्रेट करायचं आहे. पण घरामध्ये जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आई वडील असतात त्यांचा विचार कधीच आपल्या डोक्यात येत नाही. पण जर कोणी असा विचार करत असतील की आईबाबांसोबत आपल्याला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा आहे सगळ्यात आधी, आणि ते जे कोणी असे करत असतील ते खूप चांगलं काम करत आहेत, कारण ते खऱ्या प्रेमाची त्यांना खरंच जाण आहे. आणि जे आपल्या आयुष्यामध्ये काही दिवसाआधी काही महिन्याआधी आलेले आहेत त्यांच्यासाठी आपलं प्रेम अगदी असं उतू जाते. पण जे लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांच्यासाठी या व्हॅलेंटाईन डेला आपल्या मनातून अशा उत्सुक भावना कधीच येत नाही खरंच.